पर्याय नसेल. राहिला आपला आंबेडकरी चळवळीचा प्रश्न, तर काही लोक स्वतःची तुलना बाबासाहेबांसोबत करायला लागलेत. तर ते काही बाबासाहेबांचे वारस बिरस नसतात, ते रक्ताचे म्हणून घेतात. रक्ताचे कधी कधी बैमान होतात, पण विचाराचा माणूस कधी बैमान होत नाही, हा इतिहास आहे. अरे शिवाजी महाराज तर मराठा आहेत ना. अरे पहिला पोवाडा माझ्या राजावर कोणी लिहिला? माळ्यानं लिहिला. त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. स्वतः गेले, शिवसमाधी शोधली, शिवरायांवर समाधी शोधली, तिथं फुलं वाहिले. शिवरायांवर 3.5 पानाचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यात ते लिहितात, ज्योतिराव फुल्याने गायला पूतशूद्राचा, जिजाबाईचा बाळ काळ झाला यवनाचा, मुख्यधरी पेशव्याचा, कुडवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा. शिवाजीराजांवर 3.5 पानाचा पहिला पोवाडा माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला, जे जातीनं माळी आहे. शिवाजी महाराज मराठा, पहिला पोवाडा आणि पहिली शिवजयंती माळी समाज. शिवरायांवरचा दुसरा पोवाडा हा मुसलमानानं लिहिला. त्या मुसलमानाचं नाव आहे अमर शेख, शाहीर अमर शेख. ते पोवाड्यात लिहितात, जातीनं मुसलमान. एका रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला, आनंद त्याला कसला. एका रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला, आनंद त्याला कसला. झाला उमगेना मानवाला, रात्रीच्या गर्द अंधार आला, चिरून सूर्योदय कसा झाला. बांधावर आम्रवृक्ष डुलला, त्याच्या डोळ्यात कोया डुलला. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्व आनंदले गाऊ लागले. चराचर होऊन शिवबाचे भाट, आगला होता त्यांच्या गाण्याचा थाट. शाहिरानं काढली यातून वाट, अमर शाहीर शिवबाचा भाट हो जी, अमर शाहीर शिवबाचा भाट हो जी. दुसरा पोवाडा मुसलमानाचा. आणि रशियाच्या चौका चौकात शिवाजी राजांचा पोवाडा मातंगानं गायला. त्यांचं नाव साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. रशियाच्या चौका चौकात डब घेऊन गेले. शिवाजी राजांचे पोवाडे रशियात गायले माझ्या अण्णाभाऊ साठेंनी. पुरंदरेच्या मागच्या 50 पिढ्यांनी आणि पुढच्या 3 पिढ्यांनी पोवाडे लिहिले नाहीत, ते गायले नाहीत. पोवाडे लिहायचे बाबासाहेब देशमुख, पोवाडे लिहायचे प्रल्हाद शिंदे, पोवाडे लिहायचे शाहीर विठ्ठल उमाप. बाबासाहेब देशमुखांचं देशमुख नाव काढलं आणि तिथं पुरंदरे घातलं आणि ते झाले शिवशाहीर. म्हणून आपण हे शिवशाहीर नकली आहेत. शिवरायांना म्हणून सर्व जातीने मुजरा केलाय. शिवरायांसाठी पहिला जीव सिद्धी जोहरच्या वेळात ज्यांनी दिला ते जातीनं न्हावी आहे. अरे शिवाजी राजांच्या नंतर शिवरायांची प्रेरणा घेऊन अनेकांनी क्रांत्या केल्या आहेत. 1927 ला महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी 2 दिवस बाबासाहेब रायगडवर मुक्कामी होते. तिथं शिवरायांना अभिवादन केलं आणि तिथं संकल्प केला, ज्या मनुस्मृतीने तुमचा राज्याभिषेक नाकारला, उद्या तिचं दहन करून तुमच्या अपमानाचा बदला घेईल. आणि बाबासाहेबांनी 1927 ला तो बदला घेतला. अरे पंजाबराव देशमुखांनी आमच्या विदर्भामध्ये शिक्षण संस्था उघडली. कुठं विमलताई वैद्यांचं नाव नाही, कुठं स्वतःचं नाव नाही, शिवाजी शिक्षण संस्था असं नाव दिलं. कर्मवीर भाऊराव पाटील जातीनं जैन आहेत आणि जैन समाजाच्या भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढलेली आहे. रयत शिक्षण संस्था काढताना त्यांनी शिवाजी वसतिगृह काढलं. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे नावाच्या पागल माणसाने गांधींची हत्या केल्यानंतर बाळासाहेब खेरांच्या विरुद्ध ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये बोलले, त्यावेळी त्यांच्या शाळेची ग्रँड बंद झाली होती. आणि गाडगेबाबांना ही खबर कळल्यानंतर गाडगेबाबा त्यांना मदत घेऊन आले होते. त्या गाडगेबाबा येण्याच्या पूर्वी एक सावकार तिथं गेला होता आणि त्यांना समजलं होतं की कर्मवीर भाऊराव पाटलाच्या शिवाजी वसतिगृहाची ग्रँड बंद झाल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. तो म्हणाला 5 लाख रुपये घ्या आणि बाळासाहेब खेरांनी जी ग्रँड बंद केली त्या तोपर्यंत या पैशात तुम्ही तुमची रयत शिक्षण संस्था चालवा, पण माझी एक अट आहे, शिवाजी वसतिगृह हे नाव बदलून तुम्ही माझं नाव द्या. त्यावेळी जैन जातीत जन्माला आलेले कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, अरे वेड्या, वेड पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल, पण 5 लाख रुपयासाठी मी शिवाजी राजांचं दिलेलं नाव कधी बदलणार नाही. हे कर्मवीर भाऊराव पाटील बोलले. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जीव देणारे जे भगतसिंग 23 वर्षात आयुष्यात कोणा देवाला शरण गेले नाहीत, ते मरताना एकच नारा लावतात आणि एकच गीत गातात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला. भगतसिंगांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्राणाचं बलिदान दिलं. शिवाजी महाराज भगतसिंगाला मानतायत, अण्णाभाऊ साठे भगतसिंगाला मानतायत, महात्मा फुले भगतसिंगाला मानतायत, शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतायत. असे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. पण त्यांची टीका झाली. मुंबईत तर शिव वडा पाव निघाला, आदित्य समोसा निघाला असता तर काही वाटलं नसतं आम्हाला. पण शिवाजी महाराजांच्या नावाने वडापाव निघतो महाराष्ट्रात, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. किंवा एखादा उद्धव वडापाव असायला पाहिजे, तर कचोरी असायला पाहिजे होती, पण नाव माझ्या शिवाजी राजांचे वापरायचं. अरे कुठलाच राजकीय पक्ष हा शिवाजी महाराजांपेक्षा मोठा समजू नका. आणि त्या पक्षाचा नेता हा शिवाजी राजाच्या पायाच्या नखाची सुद्धा बरोबरी करत नाही. शिवाजी महाराजांमुळे यांना ओळखलं जातं.
शिवाजी महाराजांच्या पक्षातून बाहेर काढा, यांना कुत्र सुद्धा ओळखणार नाही, कारण ती ताकद माझ्या राजाच्या नावात आहे, शिवाजी महाराजांच्या नावात ती ताकद आहे. त्या छत्रपती शिवरायांचे तुम्ही आपण वारस आहोत, पण आम्ही आमचे वारस असे कसे झालो? आजचे तरुण व्यसनाधीन झाले. तुम्हाला विनंती आहे, व्यसन करू नका. तुकोबराय म्हणतात, ओढोनी तंबाखू काढीन जो धुरा बुडेल ते घरात येणे पापे. संभाजीराजांनी वयाच्या 14 वर्षी ग्रंथ लिहिला होता, बुधभूषण. तो ग्रंथ संस्कृत मध्ये होता. या महाराष्ट्रात एकच संस्कृतचा विद्वान पंडित होता. महाराष्ट्रात दुसरा संस्कृतचा ज्ञानी नव्हता. 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना गागा भट्ट ज्यावेळी पुराणोक्त मंत्र गात होता, त्यावेळी त्याच्या पाठीला तलवार फक्त संभाजी महाराजांनी लावली, आणि त्यावेळी ते 17 वर्षाचे आहेत. ते संभाजी महाराज त्याला धमकी देतात, अरे गागा भट्टा, तुला काय वाटतं? आबासाहेब क्षत्रिय आहेत, आणि आबासाहेबांकरता जर पुराणोक्त मंत्र गात असतील तर मावळे निरक्षर आहेत, त्यांच्या लक्षात येत नाही. आबासाहेबांना संस्कृत कळत नाही, पण संस्कृत भाषा मला कळलेली आहे. आबासाहेब हे क्षत्रिय असल्यामुळे वेदोक्त मंत्राचा उच्चार अपेक्षित आहे. मंत्र न बदलल्यास गर्दन मारल्या जाईल. घाबरला होता गागा भट्ट. रात्रभर त्याला झोप नव्हती. 2 दिवस तो अक्षरशः वेडा झाला. त्यांनी समय नय नावाचा ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो लिहितो, महाराष्ट्रातल्या 450 ब्रह्मवृंदांनी शिवरायाच्या राज्याभिषेकाला विरोध केल्यानंतर मला 15 लाख होन देऊन शिवाजीराजांनी काशीवरून बोलावलं. मला वाटलं माझ्यासारखा विद्वान संस्कृत मधला पंडित आता भारतात कोणी नाही, पण इथं मला माझाही कोणी गुरु जर मिळाला असेल तर त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. संभाजीराजांना मी हा ग्रंथ अर्पण करतो. काशीच्या गागा भट्टांनी संभाजीराजांना ग्रंथ अर्पण केला. ते विद्वान आहेत, जाणकार आहेत, संस्कृताचे पंडित आहेत. शिवपुत्र संभाजी महाराज संस्कृतचे जाणकार, आणि आम्ही त्यांना म्हणतो देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का. देशासाठी मेले संभाजी महाराज, धर्मासाठी कधी आमचा महापुरुष लढले नाहीत. फर्स्ट अँड लास्ट, प्रथमता आणि अंतता मी फक्त भारतीय हे बाबासाहेबांनी ओळख दाखवलेली आहे. माझा धर्म हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, ख्रिश्चन. अरे तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही बौद्ध जैन, धर्मात नाही फारसी ख्रिश्चन. पाहतामुळे लोक धर्माची व्याख्या भुलले, धर्म हिंदू मुसलमान झाले. संभाजीराजांनी वयाच्या 14 वर्षी ग्रंथ लिहिला, बुधभूषण. त्या ग्रंथामध्ये संस्कृतचा श्लोक आहे, व्यसनाधीनच्च सर्वानुभूपती ही परिवर्जिता, सप्तदोषा सदाराज्ञा हातच्या व्यस्तोदया. बुद्धिमान तरुणांनी 7 दोषांपासून दूर राहावं. 1 त्याने जुगार खेळू नये. 2 त्याने खोटं बोलू नये. 3 त्याने परस्त्रीचं व्यसन करू नये. 4 त्याने मादक द्रव्याचं सेवन करू नये. 5 त्याने असुरक्षित एकट्याने लांब लांब प्रवासाला जाऊ नये. 6 त्याने मनातलं इंगित कोणाला सांगू नये. आणि 7 त्याने वाईट माणसाची संगत करू नये. हे 7 राजशिष्टाचार वयाच्या 14 वर्षी संभाजी महाराज म्हणतात. त्याने परस्त्रीचं आणि दारूचं व्यसन करू नये. त्या संभाजीराजाला दारूबाज आणि रंडीबाज रेखाटणाऱ्या राम गणेश गडकरीला आता तोडून टाकलेलं आहे. तिथं आता कोणता पुतळा नाही, पण परत मेधाताई आता आज महापौर त्या ठिकाणी टिळक नावाच्या ताई झाल्या, तर टिळकताई आणि मेधाताई हे अट्टास करतील की आता राम गणेश गडकरीचा आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा आम्ही बसू. असा अट्टाहास केल्यानंतर या चंद्रपूरमध्ये या शिवजयंतीच्या व्याख्यानाला जितक्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, काय त्यातल्या 5 जणी तरी विरोध करायला पुण्याला येऊ शकता? चला आता हा प्रश्न आहे तुमच्या समोर. बघा, तुम्ही विचार नका करू. तुम्ही थोडं पोथीच्या बाहेर पडा. बघा, ऐका नाही आहेत का आपल्यात मेधाताई कुलकर्णी? 1 2 नाही, हात वर करावं लागतील तुम्हाला. 3 4 5 5च पाहिजे. 5 लाख नको. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. 5 बाकीचे 11 का शांत? काय प्रॉब्लेम आहे? सासू कल्ला करते, सासरा म्हणते काय घेणं देणं नाही आपल्याला. शिवाजी महाराज आणि कसे शिवाजी महाराज जन्माला आम्ही तुम्हाला बोलावत नाही, पण तुमचं एक प्रॅक्टिकल पाहिलं मी. शीताहून भाताची परीक्षा अशी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. याचा अर्थ रामाची बायको शीताहून भाताची परीक्षा नाही. शीत म्हणजे तांदूळाचा दाना. 1 दाना दाबून पाहावा लागतो, भात शिजला का. पूर्ण हात नाही घालावा लागत त्या गंजात, बरोबर. 5 रणरागिणीने तरी हात वर केला, पण तुम्ही हात वर नाही केला. याचा अर्थ अजूनही शिवचरित्र आणि शिवाजीराजांबद्दलची अस्मिता आपल्यात येणं खूप वेळ लागेल, खूप काळ लागेल. तुम्ही तुमच्या मुलांना डिग्रीचं शिक्षण देऊ शकता, पण ते भेकाड आहे. जी मुलं नोकरीसाठी नवस करत असतील, जी मुलं मर्सिडीज घेतल्यानंतर 4 हिरव्या मिरच्या लिंबू बांधत असतील गाडीला, तर ती मुलं कधी क्रांती करत नाही. ते भेकाळ आहेत. त्याच्यामुळं मला वाटत होतं मी एवढ्या पोटतिडकीनं बोललो, सगळ्याच म्हणते यस आम्ही येतो.
आणि चॅलेंज देतो मेदा त्याला, पुतळा बसून दाखव. तिसऱ्या दिवशी पुतळे उखळून सुद्धा दाखवू. एवढे ताकद तुमच्यामध्ये का नाही? अरे तुम्ही तर इतिहास घडवलाय ना महाराष्ट्रामध्ये. 1682 ला औरंगजेब आला होता, 9 लाखाचं सैन्य घेऊन या महाराष्ट्रात. त्याला माहित आहे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज नाहीत. 1689 पर्यंत संभाजी महाराजांनी हंबीररावांनी त्यांना संघर्ष केला. 7 वर्ष विना पकलीत औरंगजेबाला ठेवलं. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला 11 मार्च 1689. संभाजीराजांची हत्या, हंबीरराव मोहिते बलिदान झालं. संभाजी महाराज नाहीत, हंबीरराव नाहीत, शिवाजी महाराज नाहीत. औरंगजेबाला वाटलं महाराष्ट्र जिंकून दिल्लीला जाऊ. 1689 ला 9 लाखाचं सैन्य घेऊन उतरलेल्या औरंगजेबाला 1707 पर्यंत एका स्त्रीनं टक्कर दिली. तिचं नाव इतिहासात इंग्रज लिहितात. सांगा तिचं नाव काय? थांबा, माहित आहे ना? आम्हाला हे माहितच नाही. आम्हाला वैभव लक्ष्मीचं महात्म्य विचार. प्रत्येक गुरुवारी प्रत्येक समाजसेवीने वैभव लक्ष्मीचे उद्यापन करत असताना उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. 4थ्या गुरुवारी 11 पोथ्याचं वाचन करून 5व्या गुरुवारी 12 पोथ्या आणायच्या. 5 रुपयाची एक 60 रुपयाच्या पोथ्या विकत आणायच्या. 3 कोटी महिलांनी खरंच 60 रुपयाच्या पोथ्या विकत आणल्या. 3 कोटी गुणिला 60 रुपये, किंमत 180 कोटी रुपये. शिवजयंतीचा वाद लावणारा जयंत साळगावकर नावाचा हरामी, त्याने 180 कोटी कमावले. तिनं पारायण केल्या त्या 2017 मध्ये इतिहासापासून दूर आहेत. कारण तुमचं शोषण हे पोथ्यांनी केलेलं आहे. यातून तुम्ही जरा दुरुस्त व्हा. परत तुम्ही नाही, वेल क्वालिफाईड, ते जाऊ दे, अडाणी लोक अडाणी आहेत, पण वेल क्वालिफाईड PhD MPhil हे भेटतात ना मला. आय एम डॉक्टरेट, वा वा वा. त्र्यंबकेश्वरला अरे जा जा जा, तिथं जाऊन बसतात. चांगलं जोडपं असतं, MPhil झालेलं, दोघं नवरा बायको बसतात तिथं. महाराज म्हणतो चला आता 10वी नापास झालेला भटजीपा कसा PhD वाल्याला चिवत्या बनवतो, त्याचं एक प्रॅक्टिकल आणि माझा कार्यक्रम संपवतो मी. चला माझा डोळ्याला पाणी लावा. आता PhD वाला डॉक्टरेट झालेला हा डोळ्यालाच पाणी लावतो, हा काही कानाला पाणी लावत नाही. कारण महाराज जसं सांगतो तसंच करावं लागतं ना. डोळ्याला पाणी लावा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्कारोणी, नमस्कार करा. चला हात पुढे द्या. मला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा मामा भार्या समर्पयामी, असे 11दा म्हणावे. मामा भार्या समर्पयामी, मामा भार्या समर्पयामी. मग एखादा चिकित्सक असतो तो म्हणतो महाराज याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मामा म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आमची बायकोच घेऊन जा. महाराज की जय हो. जेवढे शिकलेले असतात ना तेवढे हुकलेले असतात, लक्षात घ्या. काही चांगले आहेत बरं, त्यांना वंदन आहे. तुम्ही म्हणाल आमचं शिक्षण काढतं का? नाही, पण वेल एज्युकेटेड दिसतात. मग नारायण नागपली 10,000, काल सर्पयोग 15,000, 2 पूजा 25,000. एका दिवशी एक भटजी 8 पूजा करतो. 25,000 गुणिला 8, 2 लाख रुपये रोज, 60 लाख रुपये महिना. नो सर्जिकल स्ट्राईक, नो पॅन कार्ड, नो इन्कम टॅक्स रिटर्न आणि नो कुठलाच लोचा नाही. विड्रॉल करायचं काम नाही, ATM मध्ये जायचं काम नाही. 67 जीव गेले हो, मेले ते सर्वसामान्य होते. भगतसिंग जर असते ना ATMच्या बाहेर उभे राहून म्हणले असते कभी वोटो के लिए मरे कभी नोटो के लिए मरे. गर होते भगतसिंग तो कहते यार सुखदेव हम भी किन हराम जादो के लिए मरे. अरे आम्ही बलिदान दिलं, पण आम्ही गेल्यानंतर सगळे बावलटच झाले. आणि मला वाटलं होतं काहीतरी पेटाल तुम्ही, पण तुम्ही अजून असं वाटतं तुम्ही चिंतन करावं. तुम्ही शिवचरित्रापासून खूप दूर आहात. हे पुस्तकं घेऊन जा. आता होळी झाली, आता 28 तारखेला गुढी पाडवा आहे का नाही? आमच्या घरावर गुढी असते. माझी गुढी उंचच उंच. बरं, गुढीवर उलटा गडवा, त्याच्या खाली साडी चोडी. यावर्षी एक प्रयत्न करून पाहायचा, सासऱ्याचं धोतर टांगून पाहायचं वर. बरं, सासरे कल्ला का माणसाचं एखाद्या वर्षी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस का टांगू नये? अरे आमच्या आईच्या पदराला हात लावला तर हातपाय कलम करा अशी शिवरायांनी आज्ञा दिली. तो पदर तुम्ही घरावर टांगता, उलटा गडवा ठेवणं अपशकून असतं बा, असं मला माझी आजी सांगत होती. उलटा गडवा ठेवला का अपशकून होतो. आमच्याकडे मयतवरून माणसं आल्यानंतर कडुलिंबाची पानं वाटल्या जातात, बरोबर आहे. तसं तर शुभ कार्यामध्ये आपण आंब्याची पानं लावतो, पण कडुलिंबाचीच पानं का असतात? उलटाच गडवा का असतो? नाही का? कोणताही धार्मिक विधी करतो तर कलश सरळ असतो. त्या संभाजी महाराजांनी जे संस्कृत पंडित होते, त्या संभाजी राजांची 11 मार्च 1689 फाल्गुन वद्य अमावशेला चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी औरंगजेबाने रंगनाथ स्वामी हा रामदास स्वामीच्या शिष्याच्या करवी संभाजी राजाला पकडून देऊन धर्माची अंमलबजावणी करून संभाजी राजाचं मस्तक छाटून ते भाल्याच्या फड्याला अडकवलेलं आहे. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण सुरू झाला. आता आणखी काही लोकांचे चिकित्सक प्रश्न असतात. जसं ब्रिगेडियर बद्दल चुकीचं लिहितात, हे ब्रिगेडी तिथीला मानत नाहीत. मग संभाजी महाराजांचा मृत्यू तर 11 मार्चला झाला, मग तिथीनुसार तर गुढीपाडवा येतो, मग याला का मानतात?
365 दिवसात कधीच तुम्हाला संभाजीराजांची आठवण येत नाही. एक दिवस आहे संभाजीराजांच्या आठवणीचा. तुमचं नातं लय दूर जवळचं आहे. तुमच्या वणीमध्ये रंगनाथ स्वामी मंदिर आहे, माहिती आहे का तुम्हाला? वणीमध्ये रंगनाथ स्वामी मंदिर आहे आणि ती यात्रा सुद्धा याच महिन्यात असते असं मला वाटतं. ते त्याचा संशोधनाचा विषय आमचा शोध चालू आहे, शोध रंगनाथ स्वामीचा. कारण संगमेश्वर तळ कोकणात संभाजी महाराज ज्यावेळी होते त्यावेळी 6 माणसं संभाजीराजांसोबत होती. महालोजी घोरपडे, संताजी, धनाजी, कवी कलश आणि रंगनाथ स्वामी रायरीकर. पुढे इथं गोंडवन राजाचं राज्य होतं, त्या अखत्यारीत राजाश्रय मिळाला. मला वाटलं मलाच बोलावलं का भाऊने, मी भेटतो ना कार्यक्रमानंतर. हा, तर मग त्या राजाश्रय मिळाल्यानंतर रंगनाथ स्वामी याच चंद्रपूर परिसरात राहिले असा सुद्धा इतिहास आता समोर येतो आहे. संभाजीराजांची हत्या ही कुराणनुसार झाली असं काही लोक सांगतात, पण कुराणाचे सर्व आयात आम्ही वाचलेत. मनुस्मृतीचा जो श्लोक आहे, धर्मोपदेश दर्पेन विप्रनामस्य कुर्वतः तप्त मासच्चयत्रेल श्रोते वक्तेचे पार्थिवा, हे संभाजीराजाच्या संघर्ष गाथेची दुर्मिळ पुस्तकं आमच्या गाडीमध्ये आम्ही विक्रीला आणलेली आहेत. शक्य असल्यास ही तुम्ही हा फोटो पहा. यावर भाल्याच्या फळाला संभाजीराजाचं मस्तक अडकवलेलं आहे, बाजूला कवी कलशाचं मस्तक अडकवलेलं आहे आणि इथं महाराष्ट्रातले भट साखर पानं वाटताना तुम्हाला दिसत आहेत. त्याचा पूर्ण इत्तंभूत माहिती या ग्रंथामध्ये आहे. ही ग्रंथ आमच्या मुलांना आपण वाचायला न्यावीत आणि शक्य झालं तर यावर्षी घरावरची उलट्या गडव्याची आईची साडी चोळी टांगणारी हलकट गुढी बंद करून आमच्या घरावर सन्मानानं संभाजीराजाच्या बलिदानाला वंदन व्हावं म्हणून एक पाती भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न आपण करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि तो प्रयत्न 5 जणांनी केला तरी चालतो. बाकीच्या 11नी जसं ऍज इट इज चालू आहे तसं चालू द्यावं, तुम्ही बदलू नका आणि काही गरज सुद्धा नाही. पण तुमची पुढची पिढी तुम्हाला जाब विचारेल, ज्या दिवशी संभाजीराजाची हत्या झाली त्या दिवशी माझ्या घरी गोडधोड का? अरे ज्या दिवशी संभाजीराजाचं मस्तक छाटलं तशीच गुढी माझ्या गळावर का? अरे आमच्या आई बहिणीची साडी चोळी आम्ही तिचा सन्मान केलाय. माझ्या राजाने हिरकणी ज्यावेळी गळावरून उतरली तिला सुद्धा साडी चोळीचा सन्मान देऊन बहीण मानलं. अरे माहूरला रायबागीन किल्लेदार लढली होती, तिला सुद्धा साडी चोळीचा सन्मान देऊन शिवरायांनी तिचा सन्मान केला. त्या आईची साडी चोळी घरावर आम्ही का टांगतो याची चिकित्सा तुम्ही करा. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला सांगण्यासारखं खूप आहे, पण आता गुढीपाडवा 28 तारखेला येणार आहे. त्याबद्दल विस्तृत माहिती देणारा छत्रपती संभाजीराजांची संघर्ष गाथा चित्रमय ही शिखरे साहेबांनी लिहिलेलं अत्यंत महत्वाचं पुस्तक. गर्दी आपण गाडीवर करू नये. 500 रुपयाचं पुस्तक आहे. आपण जमलं तर हे पुस्तकं घेऊन जा. जे पुस्तकं वाचतात त्यांचं मस्तक जागेवर येतं, ज्यांचं मस्तक जागेवर येतं ते कोणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक झालेलं मस्तक आसाराम बापू पुढे नतमस्तक होत नसतं. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होतं भुई सपाट. म्हणून आपण पुस्तकं वाचा एवढी तुम्हाला विनंती करतो. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे